आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी ओमकार आणि तुमचं सर्वांचं स्वागत होतं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खूप एक्साइटिंग आहे माझ्यासाठी सुद्धा, कारण मी आज आलो आहे आमच्या इथे एक नदीवरती मासे पकडायला, ते पण मॉडर्न स्टाईलने। म्हणजे रॉड घेतला आहे मी आता सध्याच गोव्यावरून मागवला आहे। त्याने मी ह्याच्यापूर्वीसुद्धा फिशिंग केली आहे, म्हणजे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मला 3 तांबूशी भेटले। तर पण काय होत होतं की पाण्याची भरती मला मिळत नव्हती, तर आज पाण्याची भरती मिळण्याची एक्सपेक्टेशन आहे, कारण अजून पाणी सुकतं आहे। तर अर्धा एक तासामध्ये भरती येईल, त्याच्यामुळे आपल्याला काही मोठा मासा मिळतो आहे का ते बघायला लागेल। ह्याच्यापूर्वी मला 3 रेड स्नॅपर भेटलेत, म्हणजे काही लोक त्याला मॅनग्रोव्ह जॅकसुद्धा बोलतात किंवा मराठीमध्ये तांबूशी बोलतात। तर ते 3 मिळालेत। आज बघूया आपल्याला काय मिळते ते। तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा, आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाणी पूर्ण सुकलं आहे, म्हणजे दरवेळेला इथपर्यंत वरती असतं, फुल भरती तेव्हा इथे मी उभं राहून आता गरवणार आहे थोडा वेळ इथे। मग इथे खाली ह्या साईडला खाली जागा आहे, तिथे जाऊन गरवायचं। तिथे चांगली जागा म्हणजे खडप आहे, तिथे पहिलंच मला तांबूशी तिथे भेटली होती खडपात। त्याच्यानंतर दुसरी तिकडे वरती आमच्या इकडे एक खडप आहे, जिथे समोर पंधरे गाव आहे, तिथे आमच्या इथे एक खडप आहे, तिथे भेटली होती। आणि तिसरी एक होडीवाले काका इथून जात होते, त्यावेळी मी जर थोडा वरती होतो, ते आमची गणपती विसर्जनाची जेटी बांधलेली आहे तिथे। तर तिथे त्या काकांना विचारलं मी येऊ का, तर ते बोलले ये म्हणून। तर त्यांच्याबरोबर मी जाताना असे फक्त पाण्यात सोडून घेऊन गेलो, तेव्हा एक तांबूशी भेटली, अशी 3 तांबूशी भेटली होती। आता बघूया आज आपल्याला काय मिळतं आहे। कॅप, वॉटर बॉटल, त्यानंतर आपली रील, त्यानंतर आपले लूड्स आणि त्याच्यासाठी लागणार इतर सामान, बस। आपण तुम्हाला हा रॉड सेट कसा काढतो ते दाखवतोय। हा असा असेल तर नियान करायला बरं पडतं, म्हणजे जास्त मोठी पिशवी वगैरे काही हे करायला लागत नाही। त्यानंतर ही आपली रील आहे, त्याला आम्ही जो ब्रेड वायर येते ती त्याला अगोदरच अटॅच केलेली आहे, पूर्ण गुंडाळलेली। तर त्याला हे जे आहे इथे जागा दिलेली आहे, तिथे असं लावून घ्यायचं आहे समोरच्या साईडला तोंड करून, आणि नंतर हे फक्त फिट करायचं। ही आता आपली रील सेट झालेली आहे। त्याच्यानंतर इथे लॉक आहे अँटी रिव्हर्सचं, हे चालू केलं की ती दोन्ही साईडला फिरते। फर्स्ट टाईम जे मी आलो होतो तेव्हा तेच माझं चुकलं होतं की मी अँटी रिव्हर्सची जे हे आहे ते ऑन ठेवलं होतं, त्याच्यामुळे माशांनी जेव्हा पकडले तेव्हा ती दोन्ही साईडला झाल्यामुळे ते गुरफटली गेली, आणि त्यामुळे तो माझा सुटून गेला होता। आता मला त्याचा थोडं एक्सपिरियन्स आल्यामुळे आता ती मी अँटी रिव्हर्स यूज करून फिशिंग करतो, त्यामुळे मासा जेव्हा ओढतो तेव्हा ती पुन्हा उलटी सुलटी होऊन तिथे गुरफटत नाही। नंतर हे आपलं लॉक आहे, हे ओपन करायचं आणि हे इथे लावलेलं आहे। तर हे याच्यातून बाहेर काढायचं आहे बाहेरला असं, आणि ह्या प्रत्येक जे हे दिलेलं आहे त्याच्यातून पास करायचं। त्यानंतर सुरुवातीला मी फक्त 3च लूर घेतलेत। हा रेड स्नॅपरसाठी एक चांगला लूर मानला जातो, म्हणून मी ह्याचे 2 मागवलेत, अजून तरी एकच यूज करतोय। त्याला हे पुढे लॉक आहे, ह्या लॉकने म्हणजे जर आपल्याला लूर चेंज करायचा असेल तर हे ओपन करून ह्याच्यातून आपण लूर काढू शकतो आणि पुन्हा त्याला दुसरा लूर जोडू शकतो। त्याच्यामुळे हे पहिलं अगोदर त्या वायरला आपल्याला अटॅच करायचं आहे।
हा वायरला ते आपण अटॅच करणार आहे. हे जे लॉक आहे ते हे आता असं आपलं लॉक झालेलं आहे करून. त्याला आपण पुढे लूर बांधायचं, अडकवायचं. त्याला आपला लूर आहे, त्याला असं इथे उद्या या लॉकमध्ये अडकवायचं आहे आणि पुन्हा हे लॉक लावून घ्यायचं. आता आपला रॉड तयार झाला आहे. जवळ करून घ्यायचं फेकायच्या अगोदर, म्हणजे काय की ते मागे कुठे अडकत नाही. कारण आपल्याला इथे मागे झाली आहे दाखवतो मी तुम्हाला. तर हे फेकताना खूप काळजी घ्यायला लागते. पहिलं आता हे जे आहे लॉक इथे असं पकडायचं पकडताना, त्याच्यानंतर हे लॉक उघडायचं, हे असं इथे पकडायचं असं. त्याच्यानंतर मागे पुढे काय आहे का बघून घ्यायचं, म्हणजे आपला जो रॉड मागे जाणार आहे तो कशाला लागणार तर नाही ना, हे बघून घ्यायचं. त्याच्यानंतर डायरेक्टली असा फेकायचा. तर आजचा आपला दिवस वाया गेलेला आहे. एकसुद्धा बाईट म्हणजे झाल्या होत्या 1-2 बाईट, पण त्या एवढा हे नव्हतं की त्याच्यामध्ये आपल्याला मासा मिळेल. म्हणजे एकदम छोटे छोटे मासे येऊन बाईट करत होते, त्याच्यामुळे आपल्याला आज एकही मासा मिळालेला नाही. ह्याच्यामागचं कारण म्हणजे नदीवरती आहे ना खूप घाण असते, प्लास्टिक वगैरे सुद्धा किंवा इतर घाण असते. त्याच्यामुळे काय होतं की हा आपला जो मासा आहे तो त्या घाणीला घेऊन येतो, त्याच्यामुळे मासे त्याला बाईट करायला येत नाही. त्याच्यामुळे आजचा दिवस आपला वाया गेला आहे. तर बघू पुढच्या वेळी कुठे काय मिळतं आहे का. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. असेच व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.